शॉर्ट मध्ये काय असतो क्लास नेमका? ऍक्च्युअल आपण काल बघितलं, क्लास क्रिएट केलता, क्लासमध्ये काही व्हेरिएबल्स प्रॉपर्टीज मेन्शन केल्या, पण नेमकं क्लासचा यूज कशासाठी राहतो किंवा क्लास कसं काय राहतो नेमका, किंवा ऑब्जेक्ट कशाला म्हणता येईल आपल्याला? डेफिनेशन काय होती? क्लास इज अ ब्लू प्रिंट ऑफ क्रिएटिंग ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट काय असतो? इन्स्टन्स ऑफ दॅट क्लास. बरोबर आहे. पण जर आपण प्रॅक्टिकली विचार केला तर क्लासचा मेन यूज काय होता की आपण कोडला कशामध्ये करतो? स्ट्रक्चर वे मध्ये ठेवत असतो. आणि जेव्हा मला त्याला यूज करायचंय तेव्हा मी काय करतो? त्याचा ऑब्जेक्ट क्रिएट करतो आणि त्याला कॉल करतो. ठीक आहे. क्लासला आपण क्रिएट कसं करतो? युझिंग क्लास कीवर्ड. क्लासला काय असतं? एक नेम असतं. त्याच्यामध्ये आपण जे पण फंक्शन्स व्हेरिएबल डिक्लेअर करतो त्याला आपण काय म्हणतो? त्या क्लासच्या प्रॉपर्टीज. फॉर एक्झाम्पल मी इथे एखादं स्टुडंटचं नेम दिलं. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये लिहिलं मी श्याम. जर मला हा झाला सगळ्यात पहिले, हा क्रिएट केला आपण क्लास. त्याच्यामध्ये जे पण क्लासमध्ये फंक्शन्स मेथड असतील त्याला आपण काय म्हणतो? प्रॉपर्टी ऑफ दॅट क्लास. त्याच्यानंतर जर आपल्याला क्लास मधल्या मेथड्सला ऍक्सेस करायचे तर ते युजिंग कसं करतो आपण? ऑब्जेक्ट थ्रू. ऑब्जेक्ट इक्वल टू नेमचा, म्हणजे नेमचा पूर्ण डेटा मी कुणाला पास करतोय? त्या ऑब्जेक्ट व्हेरिएबलला. ठीक आहे. ऑब्जेक्ट डॉट जर मी स्टुडंट पास केलं आणि कोडला रन केलं, ठीक आहे, फंक्शन नाही आहे, व्हेरिएबल आहे डायरेक्ट. ठीक आहे. तर मी काय करू शकतो? त्याच्या प्रॉपर्टीला ऍक्सेस करू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर काय बघितलं होतं आपण? जेव्हा पण आपण कधी याच्यामध्ये समजा मी फंक्शन क्रिएट करायचे, ठीक आहे, फंक्शन कसं क्रिएट करतो आपण? युजिंग डेफ कीवर्ड. ठीक आहे. समजा मला फंक्शन क्रिएट करायचंय एखादं एरिया ऑफ रेक्टेंगलचं. कधी पण जेव्हा पण आपण क्लासमध्ये फंक्शनला क्रिएट करतो तर एक डिफॉल्ट आर्ग्युमेंटला डिक्लेअर करायचं, दॅट इज दी सेल्फ. एल कॉमा बी, दोन आर्ग्युमेंट घेतो मी आणि रिटर्न करेल एल इंटू बी. आता ऑब्जेक्ट डॉट एरिया ऑफ रेक्टेंगल. आता इथून मी काय करू शकतो? आर्ग्युमेंटला पास करू शकतो. मला लगेच आउटपुट भेटते. ठीक आहे. जर मी सेल्फ कीवर्डला जर मेन्शन नाही केलं तर त्याला कळत नाही की तो कोणत्या क्लासचा पार्ट आहे. त्याच्यामुळे आपल्याला काय होऊ शकतो? एरर वगैरे होतो. ठीक आहे. इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे? ठीक. मला वाटतं सगळेजण आहेत. आजचा आपण टॉपिक स्टार्ट करू. ठीक आहे. सगळ्यांनी लायब्ररीजला इन्स्टॉल केले का? एकदा मला फीडबॅक द्या. 3 लायब्ररीज होत्या. ठीक आहे. एक होती पांडास, एक होतं सीबॉन, एक होती मॅटप्लॉटलिब. चलो, फीडबॅक आला म्हणजे सगळ्यांकडे इन्स्टॉलेशन झालेले. ठीक आहे. आता आपण जेवढं पण पायथन शिकलो होतो तर मेनली आपण या लायब्ररीज साठी शिकलो होतो. आता याच्यामध्ये काय होतं की डेटा अनालिसिस मध्ये 3 लायब्ररीज यूज होतो. पहिली होती पांडास, नंतर सीबॉन आणि मॅटप्लॉटलिब. आता पांडासचा यूज केस काय असतो? त्याच्या आधी मला एकदा सांगा, व्हॉट इज डेटा अनालिसिस? आपण डे 1 ला एक टॉपिक बघितला होता, मला आठवतंय, तुम्हाला रिमेंबर करतं का मला लक्षात नाही, पण मला सांग, व्हॉट इज डेटा अनालिसिस? रे काय असतं डेटा अनालिसिस? आपण कोर्स तर करतोय, पण आपल्याला माहिती का डेटा अनालिसिस म्हणजे नेमकं मिनिंग काय असतो? कोण सांगेल? फ्युचर प्रिडिक्ट करणे. हा, तर आपण त्याच्यामध्ये मला आठवतं की एक्झाम्पल बघितलं होतं की मोबाईल स्टोअरचं वगैरे.
आठवते? आता सगळ्यात पहिले जर आलं तर सगळ्यात पहिले व्हॉट इज मीन बाय डेटा. डेटा अनालिसिस मध्ये व्हॉट इज मीन बाय डेटा. काय असतो रे डेटा? व्हेरी गुड. याला म्हणतो आपण इन्फॉर्मेशन. जर मी याला प्रॉपरली ऍड केलं तर वर्ड ऍड होतो कलेक्शन ऑफ इन्फॉर्मेशन. ठीक आहे. आता याच्यामध्ये ना डेटामध्ये 3 टाईप येतात. सगळ्यात पहिला टाईप येतो स्ट्रक्चर डेटा. त्याच्यानंतर येतो सेमी स्ट्रक्चर डेटा. त्याच्यानंतर येतो रॉ डेटा. ठीक आहे. आता तिघांचा नेमका मिनिंग काय असतो कुणाला सांगता येईल? स्ट्रक्चरचा मिनिंग काय असतो, सेमी स्ट्रक्चरचा मिनिंग काय असतो आणि रॉ डेटाचा मिनिंग काय असतो? काही आयडिया? स्ट्रक्चर याला म्हणू शकतो आपण, सेमी स्ट्रक्चर याला म्हणू शकतो किंवा रॉ डेटा आपण याला म्हणतो. व्हेरी गुड विशाल. सेमी स्ट्रक्चर? ओके. आणि रॉ डेटा? व्हेरी गुड. आता एक एक करून ना आपण डेटाला पहिले समजून घेऊ की रॉ डेटा काय असतो, सेमी स्ट्रक्चर डेटा काय असतो आणि स्ट्रक्चर डेटा काय असतो. ठीक आहे. आता एक एक्झाम्पल घेतो मी. ठीक आहे. आता सगळ्यांनी रिस्पॉन्सिव्ह व्हा. मी काही क्वेश्चन विचारेल. ठीक आहे. रॅन्डम क्वेश्चन. आता समजून घ्या मी तुम्हाला ही एक ब्लँक पेपर ऑफ शीट पास केलेली आहे आणि मी जर तुम्हाला याच्यामध्ये सांगितलं की याच्यामध्ये काय करायचं, तुम्हाला काहीतरी इन्फॉर्मेशन फिल करायची आहे, पण मी हे तुम्हाला मेन्शन नाही केलं की काय इन्फॉर्मेशन फिल करायची आहे. ठीक आहे. विशाल तू काय ऍड करशील याच्यामध्ये? समजा ही ब्लँक पेपरची शीट मी तुला डायरेक्टली पास केलेली आहे. ही काय तुझी पेपरची शीट, काय ऍड करशील याच्यामध्ये? हा. आता विशालने काय काय ऍड केलं? विशालने त्याचं नेम टाकलं. त्याच्यानंतर कॉलेजचं नाव काय तुझ्या? गव्हर्नमेंट पॉली अंबड. ठीक आहे. चल नेक्स्ट आदित्य. जर मी तुला सांगितलं की याच्यामध्ये ब्लँक पेपर शीट आहे, तुला काय वाटलं ते इन्फॉर्मेशन फिल कर. तू काय करशील याच्यामध्ये इन्फॉर्मेशन? हा. आता आदित्यनं काय केलं? ठीक आहे. त्याने त्याचं नाव लिहिलं. आफ्टर दॅट त्याने काय केलं, त्याचा मोबाईल नंबर लिहिला. ठीक आहे. त्याने त्याच्यानंतर काय केलं, त्याचा ऍड्रेस केला. फॉर एक्झाम्पल CSN वगैरे ऍड करतो मी. वरतून त्याने त्याचा फॉर एक्झाम्पल ब्लड ग्रुप पण ऍड केला. नेक्स्ट. चलो साक्षी, तुला काय वाटतं, तू काय ऍड करशील याच्यामध्ये? सानिका, गौरव, जर मी तुम्हाला विचारलं ब्लँक पेपर शीट मध्ये काहीतरी इन्फॉर्मेशन फिल करायची आहे, ठीक आहे, काय फिल? बोल. रोल नंबर, नाव. आता फॉर एक्झाम्पल तुझा रोल नंबर होता काहीतरी 23, असं काहीतरी नंबर आहे तुझा. ठीक आहे. आफ्टर दॅट तू तुझं फॉर एक्झाम्पल हा सानिका, तू तुझं नाव लिहिलं, त्याच्यानंतर काय लिहिलं, तुझा मेल आयडी वगैरे लिहिला. gmail.com. आता सिंपल लॉजिक आहे. आता रॉ डेटा काय असतो, ज्याच्यामध्ये काही स्ट्रक्चर नसतं.
की कोणी काही पण येते, समजा एखादा पर्सन आला, त्याने काय केलं, त्याचं पहिले असं नाव लिहिलं पाटील श्याम, आणि काय केलं त्याने, त्याचं काहीतरी मोबाईल नंबर एंटर केला आणि त्याच्यामध्ये त्याचं जेंडर लिहिलं मेल. नेक्स्ट पर्सन आला, त्याने काय केलं, त्याचं नाव असं लिहिलं, ठीक आहे. त्याने त्याचा ब्लड ग्रुप लिहिला, वरतून त्याला वाटलं त्याने फॉर एक्झाम्पल फेवरेट फूड लिहून टाकलं. आता मला एक गोष्ट सांगा, जर मी तुम्हाला हा एक डेटा प्रोव्हाइड केला, आता सगळ्यात पहिले व्हॉट इज डेटा अनालिसिस, याची डेफिनेशन काय असते, ठीक आहे. डेटा अनालिसिस इज अ प्रोसेस, ही काय प्रोसेस आहे. याच्यामध्ये आपण काय करतो, सगळ्यात पहिले काय करतो, डेटाला कलेक्ट करतो, त्याच्यानंतर काय करतो, आपण त्याला क्लीन करतो, ठीक आहे. आफ्टर दॅट आपण त्याच्यामध्ये काय करतो, एक्स्ट्रॅक्ट करतो मीनिंगफुल इन्फॉर्मेशन, आणि त्या इन्फॉर्मेशनच्या बेसिसवरती काहीतरी आपण काय घेतो, डिसिजन, ठीक आहे. आता याचा आणि आपल्या याचा संबंध काय. आता समजा मी जर तुम्हाला असा स्टुडंटचा डेटा दिला आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलंच नाही की काय फिल करायचंय, जर मला याच्यातून काही इन्फॉर्मेशन कलेक्ट करायची, समजा मी तुम्हाला आपले समजा 47 स्टुडंट आहे, त्यांना मी दिलं, जर मला याच्यातून काही मिनिंगफुल इन्फॉर्मेशन एक्स्ट्रॅक्ट करायची आहे, मला करता येणार आहे का रे, मला कळते का याच्यामध्ये, आता हा याचं नाव कळते का मला काय आहे, किंवा हा कोणत्या कॉलेजचा पर्सन आहे, काहीच नाही कळते. तर हा डेटा असतो तुमचा रॉ डेटा, ज्याच्यामधून आपण मेजॉरिटी ऑफ टाइम डेटाला एक्स्ट्रॅक्ट नाही करू शकत, ठीक आहे. रॉ डेटामध्ये दोन कॅटेगरी येतात. सगळ्यात पहिलं येतं रॉ डेटामध्ये टेक्स्ट आणि व्हिडिओ, की याच्यामध्ये काही स्ट्रक्चर नाहीये, ठीक आहे. आता याच्याऐवजी स्ट्रक्चर आणि सेमी स्ट्रक्चर मध्ये काय डिफरन्शिएट राहतो, ठीक आहे. आता स्ट्रक्चर आणि सेमी स्ट्रक्चर मध्ये काय असतं, की त्याला एक फॉर्मॅट असतो, त्या फॉर्मॅटला काय म्हणतो आपण, त्या फॉर्मॅटला म्हणत असतो आपण टॅब्युलर फॉर्मॅट. टॅब्युलर फॉर्मॅटचा मिनिंग काय असतो रे, त्याला आपण म्हणत असतो टेक्निकल लँग्वेज मध्ये रोज अँड कॉलम्स, ठीक आहे. आता याच ऐवजी जर मी तुम्हाला असा एखादा स्ट्रक्चर क्रिएट करून दिलं, ठीक आहे. याच्यामध्ये मी सांगितलं तुम्हाला नेमला एंटर करायचंय, आफ्टर दॅट इथे तुम्हाला समजा कॉलेजला एंटर करायचंय, ठीक आहे. असं लिहितो नेम, त्याच्यानंतर कॉलेजचा नेम, ठीक आहे. त्याच्यानंतर मोबाईल नंबर, आफ्टर दॅट याच्यामध्ये मी मेन्शन करेल फॉर एक्झाम्पल जेंडर. आता प्रिव्हियस डेटामध्ये मला काय कळत होतं का, युजरला जेव्हा मी ती ब्लँक पेपर ऑफ शीट पास केली, युजरला काहीच कळत नव्हतं की त्याच्यामध्ये ऍक्च्युअल मध्ये एंटर काय करायचंय, म्हणून युजरने काय केलं, त्याच्यामध्ये काहीही एंटर केलं. पण मी आता तुम्हाला एक स्ट्रक्चर क्रिएट करून दिलं बघा, ठीक आहे. त्या स्ट्रक्चर मध्ये मी तुम्हाला काय काय आस्क करतोय, की तुम्हाला याच्यामध्ये काय एंटर करायचंय, तुमचं नेम, कॉलेजचं नाव आणि मोबाईल नंबर आणि जेंडरला एंटर करायचंय. आता ऑब्वियस पार्ट आहे, नेम आलं तर प्रत्येक पर्सन काय करेल, याच्यामध्ये त्याचं नाव एंटर करेल, ठीक आहे. याच्यामध्ये म्हणतो याला फुल नेम, ठीक आहे. कॉलेजचं नाव एंटर केलं, फॉर एक्झाम्पल त्याने MIT, त्याने मोबाईल नंबर असं काहीतरी एंटर केला, ठीक आहे. आफ्टर दॅट सेकंड पर्सन येईल, तो काय करेल, त्याचं नाव लिहिल, त्याने कॉलेजचं नाव लिहिलं फॉर एक्झाम्पल JNEC, ठीक आहे. त्याने काय केलं, त्याचा मोबाईल नंबरला एंट्री करून दिली, ठीक आहे. आफ्टर दॅट थर्ड पर्सन आला, त्यानं कॉलेज लिहिलं फॉर एक्झाम्पल अंबड, आता एक गोष्ट सांगा मला, प्रिव्हियस डेटामध्ये आणि या डेटामध्ये काय डिफरन्शिएट आहे, की याच्यामध्ये प्रॉपरली काय आहे, स्ट्रक्चर आहे. आता स्ट्रक्चरचा यूज केस काय असतो,
आता जर मला याच्यातून मिनिंगफुल इन्फॉर्मेशन कलेक्ट करायची तर मी कलेक्ट कसं करू शकतो? जर मला कळतंय की माझ्याकडे किती स्टुडंट MIT कॉलेजचे आले, किती स्टुडंट JNC कॉलेजचे आले, जर मला तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं तर माझ्याकडे काय आहे, तुमचा मोबाईल नंबर पण आहे. ठीक आहे. आता स्ट्रक्चर आणि सेमी स्ट्रक्चर मध्ये एक डिफरन्शिएट काय असतो? समजा जर एखादा पुढचा पर्सन आला, ठीक आहे, आता त्याने काय टाकलं, त्याचं नाव टाकलं, त्याने कॉलेजचं नाव पण नाही टाकलं, आफ्टर दॅट त्याने मोबाईल नंबर टाकून दिला. ठीक आहे. आता जेंडर मध्ये एखाद्याने लिहिलं मेल, बरोबर आहे, एखादा लिहू शकतो बॉय, ठीक आहे, एखाद्याने लिहिलं यम, ठीक आहे, आणि एखाद्यानं समजा जागा ठेवलीस ब्लँक मध्ये. आता याच्यामध्ये काय झालं, सेमी स्ट्रक्चर मध्ये पण आपण टॅब्युलर रूलला फॉलो करतो, पण याच्यामध्ये काय होतं रे, हे अशा मिसिंग डेटा येऊन जातो. आता याच्यामुळे काय होतं, एक एरर म्हणा, किंवा मला फाइंड आउट करायची याची इन्फॉर्मेशन, तर मी फाइंड आउट करू शकतो का? नाही. तर सेमी स्ट्रक्चर मध्ये आपण टॅब्युलर रूलला फॉलो करतो, पण याच्यामध्ये आपण त्याच्यावरती रूल्सला सेट नाही करू शकत. आता याच्यामध्ये कोणकोणते फॉर्मॅट येतात? तुमचं झालं CSV, एक्सेल, ठीक आहे, हे पण डेटा टॅब्युलर फॉर्मॅट मध्ये राहतो, पण याच्यामध्ये आपण रूल सेट नाही करत. मग स्ट्रक्चर डेटा काय असतो नेमका? स्ट्रक्चर डेटा असतो तुमचा SQL चा डेटाबेस. आता तुम्ही SQL मध्ये एक टॉपिक शिकले असताल, कन्स्ट्रेंट. काय असतं रे कन्स्ट्रेंट? SQL असेल ना तुम्हाला सिलेबस मध्ये? सांगा. SQL होतं कॉलेजमध्ये, आपण टेबल क्रिएट करतो बघा, सिलेक्ट स्टार फ्रॉम वगैरे, डेटाला फेच करतो. SQL होतं ना? हा सांगा सांगा. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. हेच ऐकायचं होतं सगळ्यात पहिले. ठीक आहे. व्हॉट इज कन्स्ट्रेंट? व्हॉट इज कन्स्ट्रेंट्स? कन्स्ट्रेंट काय असतात? जर सिंपल लँग्वेज मध्ये म्हणायचं म्हटलं, कन्स्ट्रेंट आर दी रूल्स सेट ऑन टेबल. आता कोणकोणत्या टाईपचे रूल्स असतात? सगळ्यात म्हणजे आपल्याला माहिती आहे, जसं की पहिला रूल आहे प्रायमरी की, त्याच्यानंतर रूल येतो नॉट नल की, त्याच्यानंतर थर्ड येतो तुमचा युनिक की. ठीक आहे. आता या टाईपचे काही की असतात. आता प्रायमरी की काय असतो? नॉट नल आणि कॉम्बिनेशन असतं. आता नॉट नल की म्हणजे काय, की मी त्या डेटामध्ये रिकामी जागा ठेवू नाही शकत, युजरला काही ना काहीतरी एंट्री घ्यावं लागेल. ठीक आहे. जर युजरनं एंट्री व्यवस्थित दिली नाही तर तो डेटा फेच नाही होणार, तो इन्सर्टच नाही होणार माझ्या डेटाबेसमध्ये. ठीक आहे. याच्यामुळेच आपण काय म्हणतो, स्ट्रक्चर डेटा सगळ्यात चांगला डेटा असतो SQL डेटाबेस. सेमी स्ट्रक्चर मध्ये आपल्याकडे येतो CSV आणि एक्सेल. रॉ डेटा मध्ये येतो टेक्स्ट आणि व्हिडिओ. ठीक आहे. आता तुम्हाला काही मी ग्रुपवरती ना काही डेटा सेट शेअर केलेत, सगळ्यांना रिसिव्ह झालेत? ITRच्या ग्रुपवरती बघा, मी ते सगळे डेटा सेट तुम्हाला काय करायचे, डाउनलोड करायचे आणि तुमच्या फोल्डर मध्ये ठेवायचे. ठीक आहे. आता डेटा अनालिसिस मध्ये काय असते, इट इज अ प्रोसेस. त्याच्यामध्ये काय करतो आपण, डेटाला कलेक्ट करतो, क्लीन करतो आणि एक्स्ट्रॅक्टिंग मिनिंगफुल इन्फॉर्मेशन. ठीक आहे. जसं इथे आपल्याला हे दिसते की डेटा माझा स्टँडर्ड फॉर्म मध्ये नाहीये, मला सगळ्यांना बॉय एकदम प्रॉपरली करायचंय, तर हे ट्रान्झॅक्शन आपण करणार आहे. आता समजा, आता नेमका डेटा सेट दिसतो कसा, ठीक आहे, किंवा डेटामधून मी इन्फॉर्मेशन कलेक्ट कशी करू शकतो. आता डे 1 ला आपण काय केलं, सगळ्यांकडून
मोबाईलची इन्फॉर्मेशन तुम्हाला मी विचारली होती, तर सगळ्यांनी काय केलं त्याच्यामध्ये तुमचा फीडबॅक दिलता की मी 4 GB चा मोबाईल घ्यायचं आहे तुमच्याकडे किंवा 16 GB रॅम वगैरे आहे. तर याच्याने काय राहतं की आपण काय करतो की एखाद्या डेटा सेटला बघतो आपण आणि त्याच्यामधून काय करतो इन्फॉर्मेशन कलेक्ट करतो आणि आपण एक फीडबॅक देत असतो की बिझनेसला, की आता कोणता पण बिझनेस एकाच गोष्टीवरती चालतो मेनली, की हाऊ टू मॅक्झिमाइज द प्रॉफिट. आता समजा माझ्याकडे एक डेटा सेट आहे, ठीक आहे. आता बेटर डेटा सेट तुम्हाला शेअर करतो मी. आता समजा माझ्याकडे काय आहे, एका हॉस्पिटलचा डेटा सेट आहे. त्याच्यामध्ये माझ्याकडे काय आहे, सगळे पेशंटची इन्फॉर्मेशन आहे. त्याच्यासाठी मी काय केलं, एक पेशंटचा आयडी आहे, नेम आहे, एज आहे, जेंडर आहे, सिटी आहे. बरोबर आहे. आता हे डेटा मी कलेक्ट का करतो, की मला हे कळलं पाहिजे की माझ्याकडे किती पेशंट्स येत आहे, कधी येत आहे. समजा जर मी त्यांचं माझ्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिशन किंवा ते ऍडमिट झाले, तर मी डेटाला कलेक्ट करतो की त्यांचं ऍडमिशन कधी झालं, ते डिस्चार्ज कधी झाले, ते कोणत्या वॉर्डमध्ये गेलेले आहेत. आता हेच आपण काय करतो, सगळ्यात पहिले माझ्याकडे डेटा येतो, त्या डेटामधून मी काय करत असतो, एखाद्या बिझनेसला ग्रो करण्यासाठी मिनिंगफुल इन्फॉर्मेशनला एक्सट्रॅक्ट करणार. ठीक आहे. डे 1 ला होते का सगळे, एकदा मला सांगा, जेव्हा आपण एक सिम्पलचा टास्क केलता. ठीक आहे. आता आपण काय करू, एक सिम्पलचा एक गेम खेळू. ठीक आहे. आता सगळ्यात पहिले आपण जी प्रोसेस बोललो ना, आता डेटा अनालिसिस मध्ये डेफिनेशन काय होती, की सगळ्यात पहिले आपण डेटाला कलेक्ट करतो, त्याच्यानंतर डेटाला क्लीन करतो आणि त्याच्यानंतर आपण काय करतो, त्याच्यातून मिनिंगफुल इन्फॉर्मेशन एक्सट्रॅक्ट करतो. आता एक्झॅक्टली याचं मिनिंग काय. आता फॉर एक्झाम्पल अज्युम करून चला की माझी मोबाईल मॅन्युफॅक्चरिंगचं शॉप आहे किंवा माझी एखादा मोठा ब्रँड आहे. फॉर एक्झाम्पल मी काम करतो OnePlus वगैरे याच्यासाठी. आता जर मला एखादा नवीन मॉडेल लॉन्च करायचं आहे, ठीक आहे, मार्केटमध्ये सध्याच्या कंडिशनला, तर मी काय स्पेसिफिकेशनचा लॉन्च केला पाहिजे. आता हे जर तुम्ही 3-4 वर्ष आधी जर मोबाईलचे स्पेसिफिकेशन बघितले असते, तर 1 GB रॅम राहायची, 512 MB ची रॅम राहायची आणि स्टोरेज राहायचं तुमचं 6 GB, 8 GB, 12 GB, 16 GB या टाईपमध्ये स्टोरेज राहायचं. पण सध्याच्या कंडिशनला मला तुम्ही सांगा, की जर मी या स्पेसिफिकेशनचा 1 GB रॅमचा मोबाईल कोणी घेईल करे. ठीक. आता एक अनालिसिस करू आपण सिंपल. मी तुम्हाला काय विचारेल, की तुमच्याकडे कोणत्या ब्रँडचा मोबाईल आहे, ठीक आहे, मॉडेल नाही जरी सांगितलं तर चालेल. त्याच्यानंतर रॅम सांगा, त्याच्यानंतर स्टोरेज सांगा. ठीक आहे. चलो, कोण सांगते पहिले, सांगा रॅन्डमली. मोबाईलचा ब्रँडचं नाव आणि रॅम किती आहे आणि स्टोरेज किती आहे. ठीक आहे, एक एक सांगा. फॉर एक्झाम्पल हा मी नाव घेतो रॅन्डमली. महेक सांग. हा कोण, हा ठीक आहे. महेककडे आहे विवोचा मोबाईल, ब्रँडचा मोबाईल. रॅम किती आहे महेक त्याच्या. 6 GB. ठीक आहे, 6 GB ऑफ रॅम आहे. स्टोरेज किती आहे त्याचं. 128 GB. व्हेरी गुड, 128 GB. थँक्यू. चलो नेक्स्ट, प्रथम. अनिकेत. हा, अनिकेत कडे आहे रिअलमी. रॅम किती आहे अनिकेत मोबाईलची. व्हेरी गुड, 6 GB आहे. स्टोरेज किती आहे. 128 GB. चलो पटकन. रोशनी. पोको का. रॅम किती आहे. 6 GB. 6 GB. आणि स्टोरेज रे. 130. 128.
ठीक है, 128 GB। चलो योगेश, रेडमी 12, ओके। रैम किती आहे? 6 GB। स्टोरेज किती आहे? 128 GB, बरोबर। ऋतिका, गौरव, करे साईडला मोबाईल लावून दिला काय? शीतल, अफशा, ज्ञानेश्वर, सानिका, Vivo ठीक आहे। विवो, पुढे 8 GB 8 GB, व्हेरी गुड। स्टोरेज 128 GB 128 GB, ठीक आहे। आता जर मी सगळ्यांचा स्टुडंटचा जर डेटा कलेक्ट केला, आता समजा मला एक नवीन मॉडेल लॉन्च करायचंय, तर मी काय करेन, मार्केटचा सर्वे करेल, बरोबर आहे। त्या सर्वे मध्ये चेक करेल की लोक लोक किती प्राइस सेगमेंट मध्ये बाय करतात। आता आपण युजली मोबाईल बाय करतो 20 ते 25 किंवा 20 ते 30 हजारच्या ऍव्हरेज बाईंग प्राइस मध्ये, ठीक आहे। आता जर मला नवीन मोबाईल लॉन्च करायचं तर मला काय करावं लागेल, आता जर सध्याच्या कंडिशनला चेक केलं तर माझ्याकडे 6 GB वाले किती मोबाईल आले रे? 1, 2, 3, 4, ठीक आहे, आणि 8 GB चा एक आहे। आणि जर मी स्टोरेज चेक केलं तर ऑलमोस्ट सगळ्यांकडे 128 GB चा मोबाईल आहे, बरोबर आहे। जर मला नवीन एखादं ऍड करायचं तर मला काय करावं लागेल, माझ्या कॉम्पिटिशन पेक्षा काहीतरी त्या प्राइस सेगमेंट पेक्षा काहीतरी बेटर दिलं पाहिजे। तर मी काय करेल, नवीन मॉडेल लॉन्च करताना मी रॅम किती दिली त्याला 8 GB आणि स्टोरेज ट्राय करेल 256 GB चा। आता हा डिसिजन मी कोणत्या बेसिसवरती घेतला? डेटाच्या। आता डेटाच्या बेसिसवरती घेण्यासाठी सगळ्यात पहिले मला काय लागेल, डेटा कलेक्ट करावं लागेल, ठीक आहे। कलेक्ट केल्यानंतर मी काय करेल, त्याच्यातून एक मिनिंगफुल इन्फॉर्मेशन एक्सट्रॅक्ट करेल। कशी केली मी, की रॅम, लोक किती रॅमचा मोबाईल युज करताय मार्केटमध्ये सध्याच्या कंडिशनला, ठीक आहे, आणि स्टोरेज किती आहे, मग कॅमेरा किती मेगापिक्सलचा युज करताय, त्याच्यातून मी काय करेल, इन्फॉर्मेशन कलेक्ट करेल आणि बिझनेसला सांगेल की हे आपल्याला डिसिजन घ्यायचे जेणेकरून आपल्याला प्रॉफिट होईल, बरोबर आहे। ऍज अ डेटा अनालिस्ट किंवा बिझनेस अनालिस्ट मध्ये आपला मेन मोटिव्ह काय असतो, की डेटाच्या बेसिसवरती आपण काय करतो, प्रिडिक्शन म्हणा, ठीक आहे, किंवा एक अनालिसिस शेअर करतो की एखादा बिझनेस आपला प्रॉफिट मध्ये चालू आहे तर प्रॉफिट मध्ये कोणत्या बेसिसवरती चालू आहे। जर मला बिझनेस मध्ये लॉस होतोय तर कशामुळे लॉस होतोय, की माझं एखादं प्रोडक्ट चालत नाहीये, ठीक आहे। समजा मला एखादी हॉटेल टाकायची आहे, ठीक आहे, आणि मी नॉनव्हेज हॉटेल टाकायची आहे। जर मी एखादा व्हेजिटेरियन एरियाच्या शेजारी जर हॉटेल टाकली तर तिथं कोणी येणार आहे का? नाही। समजा मला एखादं पिझ्झा शॉप वगैरे कॅफे टाकायचं तर मी कुठे कोणत्या एरियामध्ये टाकेल, की कॉलेजच्या नियर मध्ये, की तो क्राऊड तो असेल, ठीक आहे। हे काय करतो आपण, एखादा सर्वे म्हणा किंवा त्याला म्हणतो आपण प्रॉपरली अनालिसिस, ठीक आहे। इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे? आता जेव्हा पण आपल्याकडे डेटा आला तर आपण काय करतो, ठीक आहे, डेटाला इम्पोर्ट वगैरे करतो। आता पायथन जे आपण शिकलो, पायथनचा यूज करायचा आहे आज आपल्याला, ठीक आहे। आता सगळ्यात पहिले एक गोष्ट मला तुम्ही सांगा, फाईल एक्सटेन्शन काय असतं? व्हॉट इज फाईल एक्सटेन्शन? आता जर तुम्ही नोटीस केलं, आता माझ्याकडे डिफरंट टाईपच्या फाईल्स आहेत, वर्ड फाईल म्हणा कोणती पण। आता फाईलच्या नावापुढे ना एक पीडीएफ वर्ड आहे बघा, डॉट पीडीएफ, ठीक आहे, नंतर XLSX, ठीक आहे, PPTX, हे काय असतं, हे असतं फाईलचं एक्सटेन्शन। आता फाईल एक्सटेन्शन काय डिफाईन करतं? समजा मी
पीडीएफ फाईलला ओपन केलं. ठीक आहे, माझी पीडीएफ फाईल ओपन झाली. बरोबर आहे. आता आपल्याकडे युजली आपण कोणकोणते फाईल फॉर्मॅट बघितलेले. आता मला सांगा .mp3 काय असतं रे? .mp4 हा, mp3 आपण यूज करतो फॉर दी ऑडिओ सॉन्ग साठी. बरोबर आहे. mp4 कशासाठी यूज करतो आपण? व्हिडिओ साठी. ठीक आहे. अजून समजा एखादी इमेज आहे, इमेज कोणत्या फॉर्मॅट मध्ये असते? जीपीईजी, किंवा इमेजला आपण पीएनजी मध्ये पण स्टोअर करतो. बरोबर आहे. त्याच्यानंतर आपण वेगवेगळे फाईल फॉर्मॅट यूज केले. समजा एखादी डॉक्युमेंट फाईल आहे तर ती आपण वर्ड मध्ये ओपन करतो. ठीक आहे. समजा एखादी पीडीएफ फाईल आहे. ठीक आहे, ती आपण पीडीएफ मध्ये स्टोअर करतो. आता कोणत्या पण फाईलच्या पुढे जे पण नाव असतं ते काय करतो? तर डिफाईन करतो की तो कोणत्या फाईल फॉर्मॅटचा आहे. आता याचा मेनली यूज काय असतो की समजा मला एखादी ऑडिओ फाईल प्ले करायची आहे, तर मी कशामध्ये प्ले करेल? ती म्युझिक प्लेअर मध्येच ती ओपन होईल. बरोबर आहे. ती इमेज मध्ये ओपन होणार आहे का? नाही. म्हणजे प्रत्येक सॉफ्टवेअर काय आहे, एका फाईल फॉर्मॅटला सपोर्ट करतं. आपण कोणकोणत्या फाईलला सपोर्ट करतो? जो पण टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये इंडस्ट्रीमध्ये फॉर्मॅटचा आहेत, जसे की तुमचे सीएसव्ही, एक्सेल, पार्के, एसक्यूएलच्या डेटाबेसच्या फाईल, त्या सगळ्या टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये आपण यूज करत असतो. आता ग्रुपवरती मी तुम्हाला काही फाईल शेअर केलेत. मला एकदा सांगा ते कोणकोणत्या फाईल फॉर्मॅटचे आहेत रे? सगळ्यांना डाउनलोड झालेत ना फाईल त्या? हा, थर्ड वाली फाईल फॉर्मॅटचं नाव आहे वेदर डॉट पार्के फाईल. आता पार्के फाईल तुमच्या सिस्टीम मध्ये ओपनच नाही होणार, कारण की तो फाईल फॉर्मॅट जो आहे त्याला तुमच्याकडे सॉफ्टवेअरच नाहीये की तो त्या फाईलला ओपन करेल. ठीक आहे. आता समजा तुम्ही एखादी सीएसव्ही फाईल आहे किंवा एक्सेल फाईल आहे, ती डायरेक्टली तुमच्या याच्यामध्ये ओपन होऊन जाईल. ठीक आहे, एक्सेल मध्ये. किंवा एखादं मी तुम्हाला सॉन्ग पाठवलं असतं ते पण तुमच्या म्युझिक प्लेअर मध्ये ओपन झालं असतं. एखादा व्हिडिओ तर व्हिडिओ प्लेअर मध्ये ओपन झालं असतं. ठीक आहे. आता सगळ्यात पहिले आज आपल्याला काय करायचंय? फाईलला लोड करायचंय सिस्टीम मध्ये. ठीक आहे. आता सगळ्यात पहिले मला काय करावं लागेल? जेव्हा पण आपण प्रोजेक्ट स्टार्ट करतो पांडास वगैरे मध्ये, त्या प्रोजेक्टला म्हणतो आपण ईडीए प्रोजेक्ट. ईडीएचा फुल फॉर्म काय असतो? ऐकलेला हा वर्ड ईडीए. ईडीए याला वर्ड आहे एक्सप्लोरेटरी डेटा एनालिसिस. एक्सप्लोरेटरी डेटा एनालिसिस. आता जी पण मला क्लायंट कडून सीएसव्ही एक्सेल फाईल भेटणार आहे, तर मी काय करेल? मी त्याला आपल्या रीडिंग फॉर्मॅटमध्ये इम्पोर्ट करून घेईल. त्याच्यानंतर मी माझ्या जे आपण त्याच्यावरती काही फंक्शन्सला रन करणार, त्याच्यातून काहीतरी मिनिंगफुल इन्फॉर्मेशन एक्सट्रॅक्ट करणार. तर हे करण्यासाठी आपल्याला आपल्या फाईलमध्ये, ठीक आहे, ज्युपिटर लॅब मध्ये त्या फाईलला इम्पोर्ट करावं लागेल. ठीक आहे. आता त्याच्या आधी सगळ्यात पहिले आज फक्त आपण एवढा टास्क करू की आपल्या सिस्टीम मध्ये फाईल इम्पोर्ट होती का नाही होते. ठीक आहे. सगळ्यात पहिले हे करण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल? लायब्ररीजला इम्पोर्ट करावं लागेल. ठीक आहे. सगळ्यात पहिला टास्क आहे आजचा आपला. ठीक आहे. उद्या हा टास्क रिपीट करायचा आपल्याला. ठीक आहे. इम्पोर्टिंग मॉड्यूल्स. ठीक आहे. इम्पोर्टिंग मॉड्यूल्स किंवा मॉड्यूल्सला एक वर्ड होता लायब्ररी. ठीक आहे. आता आपण मेनली 3 लायब्ररीचा यूज करणार आहे. ठीक आहे. पांडास, सिबॉन, मॅटप्लॉटलिब. ठीक आहे. आता सगळ्यात पहिले आज आपल्याला फाईलला लोड करायचंय, तर मी ते लोड कसं करणार? ही इम्पॉर्टंट स्टेप आहे, सगळ्यांनी लक्ष देऊन बघा. ठीक आहे. आता सगळ्यात पहिले फाईल आहे माझ्याकडे सीएसव्ही नावाची. आता याच्यावरती क्वेश्चन पण विचारतात की सीएसव्ही आणि एक्सेल मध्ये डिफरन्शिएट काय असतो. ठीक आहे. सीएसव्ही वर्सेस एक्सेल. ठीक आहे. याच्यात काय असतं? कॉमा, सेपरेटेड व्हॅल्यूज. ठीक आहे. सेकंड गोष्ट,
ठीक आहे. सिंगल शीट, आता याचा मिनिंग काय सिंगल शीटचा? ठीक आहे. आता एक क्वेश्चनचा आन्सर द्या. समजा आपण 3 टॉपिक शिकणार आहे, एक पायथन, एसक्यूएल आणि पॉवर बीआय. जर मला सांगा एक 2 पर्सन आहे, एक पर्सन काय केलं, ठीक आहे, की एकाच बुक मध्ये ना वेगवेगळे सेक्शन क्रिएट केले, की अर्धा पोर्शन पायथन साठी, दुसरा पोर्शन एसक्यूएल साठी, थर्ड पोर्शन त्यांनी क्रिएट केला पॉवर बीआय साठी. आणि दुसरा मुलगा होता, त्याने काय केलं, पायथन साठी वेगळी बुक क्रिएट केली, एसक्यूएल साठी वेगळी बुक क्रिएट केली आणि पॉवर बीआय साठी वेगळी बुक क्रिएट केली. म्हणजे याचा मिनिंग काय, की त्याला ऍट अ टाइम किती बुक यूज करावं लागतंय? 3 यूज करावं लागतील. जर त्याला एखाद्याला नोट्स द्यायचे तर त्याला काय करावं लागतील? या 3ही बुक त्याला द्यावं लागतील. कोणतं इझी टू मॅनेजर आहे, की एकाच बुक मध्ये सगळे टॉपिक्स किंवा 3 बुक मध्ये वेगवेगळे टॉपिक? काय वाटतं तुम्हाला? जर मला तुम्हाला एखादी फाईल ट्रान्सफर करायची आहे, ठीक आहे, मी काय करेल, एक बुक आहे माझी, मी तुम्हाला देऊन टाकली, तुमच्याकडे सगळे नोट्स येऊन जातील. पण जर माझ्याकडे 3 वेगवेगळ्या फाईल्स आहेत तर ते मला मॅनेज करणं अवघड जातं. आता सीएसव्ही मध्ये तोच इश्यू होतो, की तो सपोर्ट करतो सिंगल शीटला. आता जर मला फाईलला लोड करायचे, सगळ्यात पहिले मी काय करेल, लायब्ररीजला इम्पोर्ट करून घेईल. आता आपण टॉपिक शिकलो होतो मॉड्यूल्स इन अ पायथन. त्याच्यामध्ये मला कोणत्या पण लायब्ररीला जर यूज करायचं असेल तर त्याला मला इम्पोर्ट करावं लागतं. आता इम्पोर्ट कसं करणार मी? युझिंग इम्पोर्ट कीवर्ड. इम्पोर्ट pandas ॲज अ पीडी. म्हणजे काय सांगतो मी, जो सगळा डेटा आहे पांडाचा मी कशामध्ये स्टोअर करतोय? पीडी व्हेरिएबल मध्ये. ठीक आहे. आफ्टर दॅट, ठीक आहे, आफ्टर दॅट सेकंड स्टेप, आता मला याच्यामध्ये काय करायचंय? फाईलला लोड करायचंय. लोडिंग फाईल इनटू डेटा फ्रेम. आता हा वर्ड तुम्ही नेहमी नेहमी ऐकणार, डेटा फ्रेम. तर डेटा फ्रेम जेव्हा आपण लोड करू तुम्हाला दिसेल कसा दिसतो डेटा फ्रेम. ठीक आहे. लोडिंग फाईल इनटू डेटा फ्रेम. आता सगळ्यात पहिली स्टेप, आता जर मला सांगायचे पायथनला किंवा पांडाजला की मला फाईल लोड करायची आहे, तर मी लोड कसं करेल? तो मॅन्युअल जर करणार नाही तर आपल्याकडे काही फंक्शन्स आहेत. सगळ्यात पहिले जर मला फंक्शन्सला ऍक्सेस करायचे पांडाच्या, तर आपण कसं करायचो? पीडी डॉट किंवा रॅन्डम डॉट असं करायचो. तर मी काय करेल? पीडी डॉट. ठीक आहे. त्याच्यानंतर माझ्याकडे डिफरंट टाइप्स ऑफ फंक्शन येतात, जसं की रीड अंडरस्कोर सीएसव्ही. आता याच्यामध्ये तुम्ही नोटीस करा, मी इथं काय लिहिलेलं आहे? रीड अंडरस्कोर सीएसव्ही. ठीक आहे. हा कुणासाठी वर्क होईल? सीएसव्ही फाईल फॉर्मॅटसाठी. आता माझ्याकडे फाईल आहे इथे. ठीक आहे. आता मी काय करतोय? सेल्स विथ क्वांटिटी अँड कंट्री फाईलला काय करतोय? मला इम्पोर्ट करायचं याच्यावरती. तर मी इम्पोर्ट कसं करणार? याच्यावरती राईट क्लिक करेल फाईलवरती. त्याच्यानंतर मला खाली एक ऑप्शन भेटतो कॉपी ॲज अ पाथ नावाचा. ठीक आहे. कॉपी ॲज अ पाथ, याला सिलेक्ट करेल, टिक केलं, सिंपल. मी माझ्या इथे वापस येईल. ठीक आहे. आणि कंट्रोल व्ही करून दाखवेल. ठीक आहे. जर मी कोडला रन केलं, आता आपल्याला एक एरर येणार आहे. ठीक आहे. आता पायथन मध्ये काय असं असतं, जसं आपलं स्टोरेज पाथ राहतो. ठीक आहे. आता याच्यात येऊन गेलं ते. आता याने आपल्याला एक बघा सिंटॅक्स वॉर्निंग दिली. आता पायथन मध्ये कसं असतं, समजा पायथनला कळलं पाहिजे की फाईल आहे का काय. समजा मी प्रिंट बॅकस्लॅश काही पण दिलं न्यू, याचा कलर चेंज होतो बघा. बॅकस्लॅश न्यू बाय जर मी कोडला रन केलं तर आता हे जे बॅकस्लॅश आहे ते यूज होतं प्रिंट स्टेटमेंटच्या फंक्शनसाठी. न्यू लाईन जर मी इथं टी दिलं तर तो काय काय ऍड करतो? टॅब्युलर स्पेस ऍड करतो. तर पायथनला मला काय सांगायचंय की या फाईलला आपल्याला काय करायचंय? रीड करायचंय. तर मी कोटेशनच्या बाहेर काय लिहिल? आर कीवर्ड लिहिल. चेक करा, तुम्ही जो ब्लॅक कलर होता तो चालला गेला, आला वापस गेला.
ठीक आहे. आता मला ही वॉर्निंग येणार नाही. जसं मी फाईलला लोड केलं, सगळ्यांना दिसतंय की माझी फाईल इथे मला शो झाली, जी आपण एक्सेल मध्ये ओपन केली. ठीक आहे. आता तीच फाईल मला कुठं शो होतीये? ज्युपिटर लॅब मध्ये. आता हे जेवढं पण आउटपुट आहे ना या फाईलचं, आता दरवेळेस मी या कोडला तर रन नाही करणार, तर मी काय करेल, त्याला एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर करेल. त्या व्हेरिएबलला नाव देतो आपण डीएफ. आता डीएफ देणं कंपल्सरी का? नाही. आता डीएफचा फुल फॉर्म काय असतो? डेटा फ्रेम. तर इंडस्ट्री स्टँडर्ड मध्ये आपण यूज करतो डीएफचा. आता जिथे जिथे मला कोड करायचंय पांडासचा, तर तिथे मी यूज करेल डीएफचा. चेक करा, आता मला माझा प्रॉपरली फाईल डेटा फ्रेम मध्ये शो होतीये. आता सगळ्यात पहिले आपण कोणत्या फाईलला इम्पोर्ट केलं? त्या फाईलचं एक्सटेन्शन काय होतं? .csv. ठीक आहे, CSV. आणि आपण फंक्शन कोणतं यूज केलं? read_csv नावाचं. जर मी असं करेल df इक्वल टू pd डॉट रीड. आता चेक करा, आपण कोणकोणत्या फाईलला रीड करू शकतो पांडाज मध्ये? CSV, एक्सेल, फेदर, HTML, आइसबर्ग, जेसन. एक पार्के नावाची फाईल दिसते तुम्हाला? हा, ही तीच फाईल फॉर्मॅट आहे जो की मी तुम्हाला शेअर केलेला आहे. आता ही फाईल होती CSV फॉर्मॅटची आणि मी त्याला ट्राय करतोय एक्सेल मध्ये इम्पोर्ट करायचा. ह्या एरर मेनली येतो भरपूर वेळेस की तुम्ही काय करतात, एक्सटेन्शनला रीड नाही करत. कोणतं एक्सटेन्शन आहे? आता CSV आहे. आता CSV ला सांगतोय की तू रीड कर एक्सेल मध्ये, याला नाव देतो फॉर एक्झाम्पल DE, किंवा स्टोअरच होणारच नाही, तो एरर देऊन टाकेल. समजा मी कोडला रन केलं, काय दिलं रे? एक्सेल फाईल फॉर्मॅट कॅनॉट डिटरमाइंड, यू मस्ट स्पेसिफाय अन इंजिन मॅन्युअली. आता CSV फाईल एक्सेलच्या एक्सटेन्शन मध्ये ओपन होणार आहे का रे? नाही. आपल्याला ते प्रॉपरली स्पेसिफाय करावं लागेल. इथे मला काय मेन्शन करावं लागेल? CSV. आता त्याच टाइप मध्ये आता आपल्याकडे सगळ्यात पहिले आपण कशाला इम्पोर्ट केलं? CSV ला. आता आपण इम्पोर्ट करतोय एक्सेल फाईलला. आता एक्सेल फाईलला जर मला इम्पोर्ट करायचंय, तर ते इम्पोर्ट मी कसं करेल? ठीक आहे, त्या व्हेरिएबलला फॉर एक्झाम्पल मी नाव देतो DE इक्वल टू, ठीक आहे, PD डॉट PD काय? पांडाचं फंक्शन आहे. रीड फाईल फॉर्मॅट चूज करेल एक्सेल, राऊंड ब्रॅकेट देईल. आता त्याच्यामध्ये काय करेल मी? त्या फाईलचा पाथला इन्सर्ट करेल. ठीक आहे, माझी सिस्टीमची फाईल इथे मी चेक करेल की माझ्याकडे फाईल एक्सटेन्शन काय, समजा रिटेल स्टोअर 10K डॉट XLSX, म्हणजे ही फाईल फॉर्मॅट कशाची? एक्सेलची. राईट क्लिक करेल, त्याच्यानंतर मला ऑप्शन भेटतो कॉपी ॲज अ पाथ नावाचा. त्याच्यावरती क्लिक करेल. ठीक आहे, आणि पाथला कुठे पेस्ट करेल? इथे. आता इथे _R आलेलं आहे. मी याला सांगेल की फाईलला जसं आपण फॉर्मॅट स्ट्रिंगचा यूज केला तसं मला फाईलला रीड करायचंय, तर मी इथे देईल R. ठीक आहे, मी कोडला केलं रन. ठीक आहे, आता त्याने मला एक एरर दिला की हे आपल्याकडे ना एक मिसिंग एरर आहे. तो काय म्हणतोय? यूज पीप और कोंडा टू इन्स्टॉल ओपन PY एक्सेल. याचा मिनिंग काय की एक्सेल फाईल ला ओपन करण्यासाठी आपल्याकडे एक एक्स्ट्रा पॅकेज लागणार आहे. त्या पॅकेजचं नाव काय? ओपन PY एक्सेल. आता याने आपल्याला एरर मध्ये सांगितलं. ठीक आहे, तर मी काय टाईप करेल इथे? पीप इन्स्टॉल. तुम्ही याच्यामध्ये कमांड प्रॉम्प्ट मध्ये पण रन करू शकतात. पीप इन्स्टॉल ओपन PY एक्सेल. ठीक आहे, आता मी काय करेल? या सेलला रन करेल, तर माझ्या सिस्टीम मध्ये काय होऊन जाईल? तिची डाउनलोडिंग स्टार्ट होऊन जाईल. ठीक आहे, माझ्या इंटरनेटच्या स्पीडनुसार. आता त्याने टाइम घेतला. आता सगळ्यात शेवटी काय मेसेज आला? सक्सेसफुली इन्स्टॉल ओपन PY एक्सेल. ठीक आहे, तर मी काय करेल? या लाईनला एंड करून टाकला. आता परत रन करायची गरज नाही मला, नाही तर तो सांगेल की रिक्वायरमेंट ऑलरेडी सॅटिस्फाय. या सेलला इथून रिमूव्ह करून टाकेल. आता जर मी या कोडला परत रन केलं, ठीक आहे, जर मी परत रन केलं, आता एरर आला का मला? नाही, कारण की आपल्याकडे एक मॉड्यूल मिसिंग होतं एक्सेल फाईलला ओपन करण्यासाठी. पायथननं आपल्याला सांगितलं की कोणतं मॉड्यूल होतं. ठीक आहे, आफ्टर दॅट मी करतो कोडला रन. DE चेक करा, मला फाईल भेटली का रे?
आता आपण एक स्टेटमेंट दिलं की एक्सेल मध्ये काय असतात, मल्टिपल शीट्स असतात. या फाईल मध्ये पण शीट्स आहेत बघा. ठीक आहे, ही फाईल ओपन केली. आता बाय डिफॉल्ट पायथन काय करतो की पहिल्या शीटला ओपन करतो. याने आता ही कस्टमरची शीट ओपन केली. चेक करा, इथे आलो मी, कस्टमर आयडी मीनाराव फिमेल गाझियाबाद उत्तर प्रदेश. परफेक्ट. मीनाराव फिमेल गाझियाबाद उत्तर प्रदेश, म्हणजे त्याने पहिली शीट ओपन केली. पण जर मला मल्टिपल शीट्सला ओपन करायचे, ठीक आहे, इथे लिहा हाऊ टू ओपन मल्टिपल शीट्स. मल्टिपल शीट्स, ठीक आहे. आता सगळ्यात पहिले समजा मला प्रोडक्ट्स नावाची शीटला ओपन करायचे. आता बाय डिफॉल्ट तर काय होतंय की एकच शीट ओपन होतीये. तर मी काय करेल, इथे कॉमा देईल, त्याच्यानंतर एक पॅरामीटर पास करेल शीट नेम नावाचा, आणि कोटेशन मध्ये त्या शीटचं नाव पास करून देईल प्रोडक्ट्स. आता जर मी नोटीस केलं, प्रोडक्ट्स मध्ये कॅटेगरी काय काय, प्रोडक्ट आयडी आहे, प्रोडक्ट आयडी आहे, प्रोडक्ट नेम आहे, कॅटेगरी आहे, सब कॅटेगरी आहे, स्टोरेज, टेक्नॉलॉजी, हे असं काहीतरी आलेले, फर्निचर वगैरे. आता मी काय मेन्शन केलं, पीडी डॉट रीड एक्सेल. ठीक आहे, मी त्या सिस्टीमचा फाईलचा पाथ दिला, त्याच्यानंतर मी शीट नेमला स्पेसिफाय केलं. एक्सेल मध्ये आपण देतो शीटचं नाव. ठीक आहे, जर नाही दिलं तर तो काय करतो, डिफॉल्ट पहिल्या शीटला काय करतो, ओपन करतो. मी कोडला करेल इथे रन. चेक करा, परत सेलला जर रन केलं मी, मला कोणती फाईल आली रे, ती स्टोरेज वन टेक्नॉलॉजी. बरोबर आहे, म्हणजे मी त्या स्पेसिफिक शीटचं नाव घेतलं आणि पांडाजनं काय केलं, त्या शीटला ओपन केलं. आता तुमच्यासाठी टास्क आहे. ठीक आहे, तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला ओपन करायची आहे पार्के फाईल. पार्के फाईल ओपन करण्यासाठी मी तुम्हाला हिंट देतो. जसं आपण लिहितो पीडी डॉट रीड, इथे रीड करताना तुम्ही कोणती फाईल एक्सटेन्शन चूज करणार, पार्के, आणि तुम्हाला फाईलचा पाथ द्यायचा आहे. आता तुम्हाला त्याच्यामध्ये 100% एक एरर येणार आहे मिसिंग लायब्ररीचा, तो तुम्हाला स्वतःला सॉल्व्ह करायचा आहे. तुम्हाला माहिती पाहिजे की एररला सॉल्व्ह कसं करणार. जसं मी आता तुम्हाला करून दाखवलं. हे झाल्यानंतर ग्रुपवरती त्याचे फोटो शेअर करायचे सगळ्यांनी. ठीक आहे, टास्क कळला. सगळ्यांनी पार्के फाईलला ओपन करून याच फॉर्मॅटमध्ये मी जसं तुम्हाला इथे शो करतो टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये, तसं शो करायचंय आणि ग्रुपवरती फोटो शेअर करायचे. ठीक आहे, तुमच्याकडे टायमिंग आहे 10 मिनिटाचा. ते पांडाचं हे एलियास नेम आहे. हे बघ, पांडाचं एलियास नेम आहे, इम्पोर्ट पांडाज ॲज पीडी. म्हणजे पांडाचे सगळे फंक्शन आपण पीडी मध्ये स्टोअर करतोय. इथे डायरेक्टली मी पांडाज पण लिहू शकलो असतो, पण पांडाज दरवेळेस मला पांडाज लिहावं लागलं असतं. मी फक्त इलियास नेम दिलं. जसं आपण रॅन्डम ॲज आर केलं ना, त्याच टाइप मध्ये हे इलियास नेम आहे. ठीक आहे, म्हणजे सर कोणती फाईल करायची? हे बघा, जसं मी तुम्हाला इथे फाईल क्रिएट ओपन करून दाखवली याच्यामध्ये. ठीक आहे, ओपन कसं केलं मी, पीडी डॉट रीड एक्सेल. आता रीड एक्सेलच का घेतलं, कारण की त्या फाईलचा फॉर्मॅट काय होता, एक्सेल होता. ठीक आहे, वरती मी सीएसव्ही फाईल ओपन करून दाखवली तुम्हाला. सीएसव्ही साठी आता एक्सेल असेल तर तुम्हाला शीट नेम द्यायचंय. सीएसव्ही मध्ये काय होती, सिंगल शीट असते, तर मी शीटचं नाव पास करू शकतो का तिथे, नाही. तर पार्केमध्ये शीटचं नाव पास करायची गरज नाही. ठीक आहे, सांगा मला फाईल ओपन कसं करणार. तुम्ही फाईल डाउनलोड केलं, मी स्टेप कशा, मला सांगा. मी काय म्हटली गौरी, हा, तुम्हाला फाईलला सगळ्यात पहिले डाउनलोड करावं लागेल. तुमची फाईल डाउनलोड केल्यानंतर व्हॉट्सअपवरून तुम्हाला इथे दिसेल. बरोबर आहे, हे बघा सीएसव्ही वगैरे मला दिसते इथे, सीएसव्ही वगैरे. तर मी काय करेल, त्या फाईलला ठीक आहे, त्या फाईल वरती यायचं. एक मिनिट, लॅपटॉप गेला. मजा आहे.
तो इधर को उधर मैनेज करना है, तुमको कोड मर्ज करना बाकी है। झाली मीटिंग? हाँ। तो पहला काम ना तुम लोग वही करो पहले कोड मर्ज का, चला. और जो चेंजेस हैं उनकी उस साथ में बैठ के हे बघा, सगळ्यात पहिले जर मला फाईलला ओपन करायचंय तर ओपन कसं करणार मी, ठीक आहे. आता आपण काय करणार, जे पण फाईल एक्सटेन्शन असेल ना, pd डॉट रीड csv वगैरे पास करेल, जे पण फाईलचं एक्सटेन्शन असेल, ठीक आहे. त्याच्यानंतर काय करतो, फाईलचा पाथ आपण काय करतो, त्याला शेअर करतो. आता तुम्ही जिथं पण फाईलला डाउनलोड केलं ना, तिथे तुमची फाईल येईल. समजा मी माझी फाईल डाउनलोड केली व्हॉट्सअपवरून, मला ती इथे दिसेल, बरोबर आहे. तर मी काय करेल, त्याच्यावरती राईट क्लिक करेल, त्याच्यानंतर काय करेल, कॉपी ॲज अ पाथ. एक परत एकदा करून दाखवू का, सांगा मला फीडबॅक द्या. एक फाईल करून दाखवू परत इम्पोर्ट. सांगा रे, एखादी फाईल परत इम्पोर्ट करून दाखवायची आहे. का ट्राय करते सगळेजण? रिपीट करायची प्रोसेस तर सांगा मला, मी करून सांगतो परत. आणि परत एकदा सांगतो, रेकॉर्डिंग काय होते जेव्हा मी ब्राउझर वगैरे चेंज करतो तर स्टॉप होऊन जाते, ठीक आहे. तर रेकॉर्डिंगच्या भरोश्यावरती नका राहू. मी ट्राय करतो दुसरं सॉफ्टवेअर इन्स्टॉल करून आज तसं. आणि विचारा, स्टेप विचारा परत, मी रिपीट करतो, कारण की आपलं पायथन झालं. आता आपल्याला जे एवढं पायथन शिकलं त्याच्यावरती लायब्ररीजला यूज करायचंय, ठीक आहे. आता हा टॉपिक ऍडव्हान्स कॅटेगरीमध्ये येतो. जर याच्यामध्ये एखादी स्टेप नाही समजली तर बिंदासपणे परत विचारा, ठीक आहे. मी रिपीट करेल स्टेप्स. कुणाचं झालं फाईल इम्पोर्ट? आता पार्के फाईल करताना तुम्हाला एरर पण येणार आहे, तुम्हाला एरर रीड पण करावं लागणार आहे, ठीक आहे. आणि शेअर करा मला झाल्यानंतर, ठीक आहे. उद्या परत या स्टेप रिपीट होतील, टेन्शन घेऊ. फक्त 8 GB आहे, ICU 8 जनरेशन. वही होता है, थोड़ा 2 से ज्यादा उसको सीधा होता चल मैनेज कर पाए. हमारा सर्विस माझा ऑफिस बोला मग त्या चालू बोलत तुमचे लागतात. मी देखण्यावर कोण बोलेगा ये मेरे इंस्टॉलेशन का टाइम है बिल कर ये स्वतंत्र हमें हमारा इनपुट आ गया. हे झाले स्टेप्स, ठीक. सगळ्यात पहिला आलेलं आपल्याकडे आन्सर
आदिती व्हेरी गुड. पार्के फाईल परफेक्ट. अनिकेतचं पण झालंय. योगेशचं पण आलंय. व्हेरी गुड योगेश. पुष्करचं पण आलंय. त्याच्यासाठी तुम्हाला माहिती ना फास्ट पार्के नावाची एक लायब्ररी इन्स्टॉल करावी लागते. ते एरर आल्यानंतर सांगतो बरं का. पीप इन्स्टॉल फास्ट पार्के नावाची लायब्ररी. ठीक आहे. बाकीच्यांसाठी सांगतोय. चलो ऑलमोस्ट सगळ्यांचं झालेलं आहे असं समजून चालतोय मी. ठीक आहे. कुणाला इश्यू येतोय का मला सांगा प्लीज. ठीक आहे. स्टेपला रिपीट करेल मी, कारण की इथून पुढं थोडासा ऍडव्हान्स टॉपिक चालू होतंय आपलं, ज्याच्यासाठी आपण एवढं पायथन शिकलो ना, तर आता त्याला इम्प्लिमेंटेशन मध्ये आणायचं डेटा अनालिसिसच्या हिशोबाने. ठीक आहे. हेच बेसिक पहिले करून घ्या, नंतर इझी आहे की जसं आपण लायब्ररीजचा यूज केला की डायरेक्टली कोड लिहायची गरज नाही पडत. लायब्ररीजला कॉल करायचं, तो फंक्शन काम करून टाकतो. इथे आता थोडं आपण कम्प्लीट कोड करतोय, बस सिंपल सिंपल छोटे छोटे कोड राहतील. झालं सगळ्यांचं. कुणाला इश्यू येतोय फाईल पाथ वगैरे कॉपी करायला? प्रथमचं पण झालं. व्हेरी गुड प्रथम. बाकीच्यांचं रे स्टेपला रिपीट करायचंय, मी करतो. ठीक आहे, काहीच इश्यू नाही, पण मला तुम्ही सांगा.